तुमचं नाव आणि पत्ता सांगा. दत्तात्रय महादेव पुदे, राहणार शेज बाबुळगाव, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. ओके. आता जे बघतोय हे साधारण किती क्षेत्र आहे काकडीचं आपलं 12 गुंठ क्षेत्र आहे. 12 गुंठ. आणि व्हरायटी कोणती आहे आपली? ईस्ट वेस्ट सीडची नाजिया व्हरायटी. नाजिया. तर ह्याची लागवड साधारण किती बाय कितीवर केली तुम्ही? आता आपला 6 फूट बेड मधलं अंतर आहे आणि 1.25 फूट आपल्या रोपातलं अंतर आहे. 1.25 फूट रोपामधलं अंतर आहे. दोन्ही साईडनं लावली का एका साईडनं लावली? डबल लागवड आहे. का बरं अशी लावली आपण? आता आपलं पहिले रासायनिक वर आपण डबलच करत होतो, अवरेज मिळण्यासाठी आपण डबल केले. बरं. पण आता असं वाटतंय की ह्याच्यावर आपण लागवड सिंगल करायला पाहिजे होती. तुम्ही जी रोपं लावली त्यातली निम्मी जरी लावली असती तरी पण भागला असतं. तुमच्या बरोबर लागवड केलेले प्लॉट आणि तुमच्या प्लॉट मध्ये काय बदल जाणवतो? भरपूर बदल आहे. काय बदल? काय आता त्यांचे प्लॉट हाईटला कमीच आहेत, संपूर्ण प्लॉट पिवळा पडलाय. सेटिंग नाही, सेटिंग आपल्यापेक्षा जवळजवळ निम्मी कमी. चवीला काकडी बदल आहे. काय बदल? त्यांची कडू लागते काकडी. जवळजवळ प्लॉट मध्ये 70% माल त्यांचा कडू लागतं. आपला कुठला पण तोडा गोडच लागते प्लॉटचा. ओके. एका वेळेला किती सेटिंग असेल साधारण? आता सध्या आपल्या प्लॉटला अंगावर माल 15-16 काकडे सेटिंग आहे, फुटव्याचं सोडून. फक्त अंगावरच्या मेन काडीचा. आता इतर केमिकलच्या प्लॉटचं किती पालवणी झालं? किती माल? केमिकल सांगू ना. केमिकलचं आम्ही भोगले. औषध दुकानदार जमीन लिहून देऊन त्यांना पैसे द्यायची पाळी. बर. अशी परिस्थिती वाईट आहे केमिकलचं. आता मी सुद्धा द्राक्ष बागायतदार आहे. अक्षरशः एवढं दमवलं मला, बाग सोडून दिली. फ्लॉवरिंग मध्ये पाऊस झाला आणि त्याच्यावर एक स्प्रे घेतला बघा ताकाचा आणि अंड्याचा. 7-8 दिवस झाले, बागतच गेलो नाही. आता तुमचं झाल्यानंतर बघा, म्हणजे 35 दिवसाचा प्लॉट असताना त्या दिवसापासून केमिकल बागाचं बंद केले. आज जवळजवळ 42-43 दिवस झाले. आता जी घड राहिले तर अगदी ओके. व्हिडिओ बघितला मी, ती मला अगदी आवडला. पण कसं आहे, थोडस धाडस होत नाही. म्हणजे सुरुवातीला तुम्ही जोपर्यंत वापरत नाही तोपर्यंत पण आता काळजार दगड ठेवलाय. केमिकल वापरायचं नाही म्हणजे अजिबात नाही. ओके. आता मला सांगा, ही जी आपण पान बघतोय असं तुम्हाला कधी केमिकल मध्ये दिसत नाही? कसं असायचं पान पहिलं? एवढ्या पान बघा, ह्या साईजच्या मोर खाली होती खाली गेल्या वर्षी. ह्या साईजच पान आज बघितलं आपण तरी सुपावणी पान झाले हाती या कानावण्या. असं पान येण्यासाठी तुम्ही पहिले केमिकल मध्ये किती आबदला पिकाला? तिथं ती सांगू नका. 1 एकर मिरची होती. 1 एकर मिरची होती. 70,000 ते 75,000 रुपये खर्च आला. दुकानदार सांगायचे ही सोडा, ती सोडा, ती सोडा. मर्या लक्ष्मीचे अंग भरीत केलं आणि मिरची 35,000 रुपये झाली. प्लॉट उपसून टाकला 75,000 रुपये आणि 35,000 मिरची. मग ते फायद्यासाठी करायचे तोट्यासाठी? मग आता तेच कळलं नाही ना. आता हळूहळू कळायला लागले आणि तुमची चर्चा झाल्यानंतर मग चांगली खात्री पटली बाबा ही आपण मार्ग बदलला पाहिजे. तुमचं त्याची चव तर सांगते बघा एक नंबर. आता पुढचं काय आपल्याला ह्याचा अनुभव नाही. तुम्ही मगाशी चव म्हणत होता की जसं तुम्ही अगोदर किती वर्षापूर्वी आम्ही लहान असताना देशी ओळख खात होतो. एकदम लहान असताना ती एवढी गोड लागायची, कारण ती गाईच्या खातात शेणात यायची ना. तेव्हा केमिकल काय नव्हतं आम्ही लहान असताना. बरोबर. सेम तसं लागते ओळख. म्हणजे 20-30 वर्षाचा अनुभव आज कलियुगात सुद्धा घेऊ शकताय. आता मला सांगा, आता जे आपण जे बघतोय असं जर प्लॉट बघितला तर काय वाटतंय? प्लॉट मध्ये उभा राहिले वगैरे समाधान वाटतं. एकदम समाधान. एअर कंडिशनिंग निवडते. असं पहिलं तुम्हाला केमिकल मध्ये कसं वाटायचं? पोटात वर सुटले मी. आज ही श्रावणी म्हणून व्हरायटी काकडी गेल्या वर्षी आम्ही केली. देशी व्हरायटी. त्याच्यापेक्षा सध्या वाळूक आहे म्हणजे उगून आलं. ह्याच्या निम्यानं सुद्धा चव लागत नाही. देशी काकडीला सुद्धा चव नाही तेवढी ह्या विदेशी काकडीला. ही हायब्रिड आहे. हायब्रिड देशी सारखी चव लागते का नाही? देशी बी चांगली लागते चव. बघा, असं शक्य लोकांना खरं वाटेल? शक्य नाही. खरं वाटत नाही, ही तर चुकतंय. शिवाय खरं वाटत. म्हणजे तुम्ही पण आता व्हिडिओ बघितलं पहिल्यांदा. कसं आहे साहेब, शेतकऱ्यांनी आता माझा तर अनुभव, मला काही लय कळत नाही, शिक्षण माझं झालं नाही. पण जेवढं सेंद्रिय शेती जमल तेवढी केली पाहिजे. कारण कसं आहे, आपल्यावर आता देश अवलंबून. बरोबर. आता आम्ही काय केलंय, आता हे तुमचं वापरायला चालू केलं. हे आपलं वैदिक ह्याच्या खालीवर आम्ही माळव जे आहे का घरी दोडका म्हणा खायला लावले त्याच्याकडे, कारण माळव बाजारात आणणे नाही. बरोबर. कारण एक दिवस बाग फवारली ते औषध कुठलं तर मग 2 दिवस तोंडात असा घा होत होता. ही जी आता बघा आपली वैदिकची ज्यावेळेस औषध फवारतात तुम्ही त्यावेळेस कसं वाटतं?
काहीच वाटत नाही अजिबात. एकदम समाधान वाटतं. हा, समाधान आणि केमिकलचं जर तुम्ही फवारलं तर तुमच्या अंगाची 10 होती लाही होती. वर बागत फवारली घरात माणसं खोकते शिकते घरात आतमध्ये. मग त्या खाणारांचं काय होत असं. खाणाऱ्यांचं काय होत असं. आता आम्ही कलिंगड केलं हा. कलिंगड हा. ज्यावेळेस आम्ही केलं नव्हतं त्यावेळेस आवर्जून आणून खातो पण आम्ही जेव्हा स्वतः केलं तेव्हा आम्ही घरी खाऊ दिलं नाही. का उतरायच्या अगोदर एक 5-7 दिवस त्याला ती 52-34 सोडायचं इतकं सोडायचं आणि ती 2-4 दिवसात असलं व्हायचं. आम्ही कलिंगडच खायचं म्हणजे विशेष खाते म्हणायचं. ते परत लक्षात आलं ना. हा अशी म्हणजे परिस्थिती आता जे आपली ही जी एसटी वैद्यकीय जी काकडे आता ज्यावेळेस तुम्ही बाजारात घेऊन जाता त्यावेळेस काय म्हणजे मागणी भरपूर आहे. साईजला चवीला असल्यामुळे मागणी भरपूर आहे. आता आपलं काय 2 तोड झालं तर इथनं पुढे आपल्याला त्यांना जोपर्यंत ते पुढचा कस्टमर खात नाही त्याची मागणी येत नाही तोपर्यंत आपलं पुढचं. तरी व्यापाऱ्यांचा काय अनुभव होता तुम्ही घेऊन गेले त्यावेळेस? एक नंबर आहे मध्ये. तुम्ही एक मगाशी अनुभव सांगितला की व्यापाऱ्याने एक काकडी खाल्ली, एक काकडी घेतली 4 किलो त्यानं घरी घेऊन गेला. म्हणजे एक खायला स्वतःला घरी घेऊन गेला एकच व्यापारी. एकच काकडी खाल्ली बॅग मध्ये 4 किलो फक्त त्यानं घरी खायला नेली. आणि दर पण आपल्याला वाढून मिळाला 4 मार्केट. रुपये आपल्याला वाढून भेटला. Market 12-13 रुपये जरा सणामुळे मार्केट रिवर्स आहे. 12-13 रुपये सरासरी मार्केट चालू आहे. आपल्या 16 रुपये मार्केट भेटलं. 16 रुपये 4-5 रुपये तुम्हाला वाढून वाढून मिळाला. राम सर सांगितलं फरक आहे 4. म्हणजे पहिल्या जुन्या बाया पूर्णाची पोळी करत होत्या. हा पूर्णाची पोळी दुधात सोडली म्हणून विघरत होती तसा प्रकार आहे. पहिल्या जुन्या बरं का जुन्या आता नाही. आता नाही. आता काय जरी केलं तरी विरघळते. चावून भरून केलं तरी तुम्ही विरघळते. एसटी वैदिक वर गहू पिकवा, 100% होणार. हरभरा बी एसटी वैदिक वर पिकवा आणि त्याची पोळी खाऊन आता बघा. आपण गव्हाचा प्लॉट करणार असेल गव्हाचा ना खाली जे तुम्हाला दाखवलं का तिथं आपण गव्हाचा प्लॉट करणार आहे. तुम्ही जे म्हणताय ना पहिल्या काळात पूर्ण पोळी विरघळते, आज पण एसटी वैदिकचं गहू आणि जर तुम्ही एसटी वैदिकचा जर हरभरा घेतला तर तुम्हाला 100% विरघळणार. विरघळणार. कारण ह्या काकडीवरच तुम्हाला केमिकल मुळे जरा अवघड झाली काही मला वाटतं. हा, आणि chemical. कसं आहे साहेब खातं बी डुप्लिकेट निघाले हो. आता इस्रायल बॅग म्हणजे इस्रायलचीच पाहिजे. इथे इस्रायल आपल्या आसपासच तयार झाले सगळं. घराघरांनी बॅगा भरायला लागली ती हो. पण ते आपल्याला काय इस्रायल आणून देते, ह्याचं काय ताळमेळ लागत नाही. आपल्याला आपलंच घ्यायचं आता वैदिकचं. हे मान्य श्रीराम सरांनी जे आपले 3000 वर्षापूर्वीचे जे तंत्रज्ञान आहे वैदिक, हे कसं आहे त्याचा अभ्यास आमच्या करून हे लेट आपल्याला तंत्रज्ञान लेट काढलेलं आलं डोक्यात. आज मी द्राक्षी बाग काढणार आहे. एवढं दमून गेलो ना 4 वर्षात. एक ही जर आपली महागत जर भेट झाली असती ना तर आज मी बाग काढायचा विचार माझ्या डोक्यात आला असता. तुम्ही आता इथनं पुढे चालू करा. नाही मी ठेवू शकत नाही. माझी परिस्थिती आता राहिली. आपली आता त्या दिवशी इथून त्या सांगोला- दुकानदारात पैसे द्यायची पाळी आली आहे माझी. शेतकरी काय करते साहेब माहिती आहे का? शेतकरी म्हणते हे जे विकस कसं व्हायचं काय व्हायचं बाबा हाय ह्याच्या आधी पण ऑर्गॅनिक कंपन्या आल्या मार्केटमध्ये पण त्यांनी सगळ्यांनी शेतकऱ्याला नाही. फसवायचं काम केलं. बघा, त्यामुळे शेतकरी आपलं- सगळं सजीव सर मला येताना आता एक अनुभव सांगत होते की तुमच्या इथं एक कंपनी दुसरी एक फिरती सगळं झाल्यावर पैसे द्यायचं होय होय असं काहीतरी पॅटर्न आहे चालू बरोबर. तुम्ही आणि तुमच्या मित्राचा एक आपल्याकडे अनुभव पण आली होता. कंपनी हा स्वतः. हा एससीटी वैदिक महाग आहे ह्याचा काय तुम्ही विचार करू नका. आपल्या कंपनी वापरा तुम्हाला मटेरियल सगळं साईडवर देतो. साईडवर देतो म्हणजे साईड उधार. कालचा व्हिडिओ तुमचा बघितला मी. तरी काय म्हणजे उदार विष आता त्यांचा प्लॉट आहे आपल्या इथं माळावरचा. त्यांचाच plot आहे. प्लॉट मध्ये एक 4 ते 8 दिवसाचा फरक आहे. आपल्या ज्या टायमाला 2 पानावर होतं त्या टायमाला त्यांची लागण झाली. बरं हा. त्यांचा आता त्यांचं काय फाउंडेशन नाही त्यांचा बेडच आहे. पण त्यांची कडे अजून बेडच्या खाली उतरायचे. बेडच्या खाली उतरायची. फाउंडेशन वरनं खाली आली. बघा म्हणजे साधारण ह्याची उंची किती असेल हो आता? आता ह्याची उंची आपण 6 फूट ठेवलेली आहे. थोडं ही लोडनं खाली आलेलं आहे. तर हे 6 फूट म्हणजे उंची आहे. हे एवढं पण आता केलं 10 तर- फुटाला गेला 10 फूट. मला सांगा, बेड 10 किती फुटावर फुटाचा गेला असतो? 100%. बेड आता आपला 6 फुटाचा आहे. मग मला सांगा 6 फुटाचा बेड पण हिथनं इकडे बेडवर आता किती 2 फुटाचं अंतर आहे. 2 फूट. अजून ककडी त्यांची बेडवरून खाली आलेली नाही. म्हणजे 2 फूट वाढले नाही त्या ठिकाणी एसटी आपली वैदिक 10 10 फूट वाढले. 10 फूट वाढलेली. म्हणजे 8 पट पुढे आहे आपण. आपला बुडक्यापासून माल हो माल खालून माल आहे. खालून मला आणि तरी फुटलाय. खालचे 2 तोडे पानवळी केली आपण. आणि बघा प्रत्येक कांडोकांडीसाठी काय. कांडोकांडी बघा, setting. कुठं इथं फुल आहे इथं इकडे 2 आहे. 2 3 3 एका पानात 2 2 3 3 सेटिंग असेल. एवढे तरकारी पिकं करणारे जे शेतकरी आहेत हा, त्यांना एक काय संदेश देऊ इच्छित आहे? तरकारीमध्ये जर सक्सेस व्हायचं असेल तर एससीटी वैदिक शिवाय पर्याय नाही. कारण मी 10वीत असतानापासून तरकारी करतो सर. बर बर बर. म्हणजे तुम्हाला पण एवढा रिझल्ट आजपर्यंत कंट्रोल आम्ही आता पहिल्यासारखं सगळं वाढणार होतं. पण आता ती सगळं कॅन्सल करून अजून हाय जोमान काम म्हणजे करायचं. एसटी वैदिक सापडल्यामुळं तुमचं एकदम लाईफ चेंज होणार. खर्च कमी नाही. काय बोलताय? सुरुवातीला थोडं महाग वाटतंय बरं का. हा. पण जोपर्यंत आपण वापरून रिझल्ट बघत नाही तोपर्यंत खर्च कुठं कमी झाला सांगतो मला. तुम्ही आता फवारणी किती दिवसापूर्वी घेतली?
8-10 दिवस झाले. केमिकल मध्ये असतं तर अहो ह्याला 4च फॉरन झाले साहेब. केमिकल मध्ये 1 दिवसाड फॉर लागला. एक दिवस आता ही आपला प्लॉट आहे, ह्याला 15,000 रुपये आपला खर्च झालाय. आता ही उष्ट्या रानावरचं प्लॉट आहे, फ्रेश रानावरचं नाही. बरोबर. ह्याच्या आधी ह्या टोमॅटोचा प्लॉट होता. 45,000 रुपये निसता उधारी रासायनिक दुकानदाराची. आणि रोखीचं माझं 12,000 रुपये गेले. म्हणजे 45 आणि 12 म्हणजे 57,000. म्हणजे एवढ्या क्षेत्रासाठी एवढ्या क्षेत्रासाठी आपला 57,000 रुपये नुसता 12 गुंठ्यासाठी सर खर्च आहे. 12 गुंठ्याला फक्त फवारणीचा. अरे बाप, 12 गुंठ्याचा ऍप्लिकेशन वेगळं, रोपाचं वेगळं, बाकी सगळं वेगळं. 5,000 गुंठ्याला खर्च. आता आपला ह्याला 15,000 रुपये खर्च झालाय. आतापर्यंत. 2 तोड्यात आपली 10,000 रुपये ककडी झाली. आता आज जवळजवळ 1 टनाच्या आसपास तोडा निघाला आपला. 16-17 रुपये रेट चालू आहे सध्या. म्हणजे ही 17,000 फिक्स आहे. आता रासायनिक करणारे आमचे अंकुलीचे आहेत, हम्म. त्यांना म्हणलं प्लॉट पालवणी केला 160 किलो माल निघाला. म्हणलं शक्यच नाही. त्याला आपण सगळ्यांनी फोटो पाठवलं. बर. पुन्हा म्हणलं आता 2 दिवस थांबावं लागते. बघा ना होतं ना ती. आलं नव्हतं अजून. 2 दिवस थांबावं लागलं, म्हणलं माल निघत नाही. हम्म. मग दुसऱ्या दिवशी वडील प्लॉट मध्ये फिरून गेलं, लगा माल तोडा लागते. म्हणलं माल मोठा होईल. हम्म. चालू केलं तोडायला. हम्म. मी एकटा तोडतो, आता काय लय निघत नाही. थोडा आहे म्हणून. एक 10 फूट रान तोडली. मी म्हणलं सगळेच यायला लागते. बर. दुसऱ्या दिवशी 315 किलो माल निघाला. दुसऱ्याच दिवशी तिसरे 315. 315 किलो. दुसऱ्या आपलं क्षेत्र फक्त 12 गुंठे 12 गुंठ रान आहे. पालवणीला एकरात निघत नाही बरं का? 300 किलो. 40-50 किलो तुमचा माल निघल म्हणलं एवढं राहणार. किती दिवसात मी साहेबाला पण म्हणलं, साहेब मी एकटा जातो पालवणी करायला. आणि दुसरा तोडा झाल्यानंतर तुम्ही मार्केटला दुसरा घेऊन तोडा गेला लगेच दुसऱ्या दिवशी सोड केला आपण. 315 किलो दुसऱ्या दिवशी. आणि तुम्ही सोलापूर मार्केटला घेऊन गेला होय. तर तिथला पहिल्या अनुभव काय वर्षी तुमचा? म्हणजे पालवणीला मार्केटमध्ये गाडी गेली, गेल्या माल गेला 16 रुपये. हम्म. त्या म्हणजे आपला माल युक्त आहे का, त्याने एक ककडी खाल्ली 4 किलो त्याने घरी घेऊन गेला. हम्म. आणि त्याने ती पुढे कोण टाकली. दुसऱ्या दिवशी त्यानं फोन केला, गाडी कधी आहे? म्हणलं आज काढलाय माल. गाडी गेवटर थांबू दे म्हणलं, आपल्या भरचे भर माल. म्हणजे तुम्हाला एवढा जाऊ दे. प्री-बुक सुद्धा घेतलं नाही. अगोदरच. अगोदरच. भरचे भर. म्हणजे ही एसटी वैदिकची ताकद आहे खरी. बरोबर. म्हणजे तुमच्या महागाला जी गाडीवाला आहे त्याचा पण प्लॉट आहे. हम्म. त्याचा पण 15 गुंठ प्लॉट आहे. हम्म. ती 4-5 पिशा घेऊन येते. बर. आणि आपल्या किती ती असतात? मला तुमच्या 300 कसे काय निघले रान किती प्लॉट मध्ये हा. 12 गुंठ प्लॉट आहे म्हणलं आपलं. त्याचा तेवढाच. त्याचा बी तेवढाच आहे. जास्त आहे आपल्यापेक्षा. 2-4 पिशा घेऊन येते ती. त्याला बी शानी नाही, वाकड्या तिकडे बुळक पडले आणि कसं आपल्याला कुठं आहे का? कुठंच नाही. काय वाटतं ह्याच्या पाठीवर काय रश आहे? सगळं एसटी ज्योतीचा चमत्कार. तुम्ही 100% प्लॉट केलाय. आता आपण रासायनिकला जो कटाळ होतो बर. आणि ऊसाकडे आपण वळायचं ठरवलं होतं. हम्म. मग आपण युट्यूबवर आधी व्हिडिओ बघत होतो 1 महिना 2 महिने, पण ते लवकर लक्षात आलं नाही नेमकं काय व्हिडिओ बघतो तीच काय कळत नव्हतं, पण बघत होतो. हा. पण ज्या टायमाला एक लक्ष देण्या दिवशी बघितलं हम्म. त्या टायमाला म्हणलं आता आपल्याला करायचं आहे. हम्म. मग ऑफिसला फोन केला. हम्म. ऑफिसने पत्ता विचारला, आपण सांगितलं. हम्म. त्यांनी मूळमधला नंबर दिला सुरई साहेबाचा. हम्म. मग त्यांनी म्हणलं तुम्हाला वरवड जवळ होते, वरवडीत जावा. हम्म. त्यांना फोन केला, ककडी लागण झाली, हम्म. आपल्याला सगळं तुमचं तंत्रज्ञान वापरायचं. हम्म. त्यांनी म्हणले काय अडचण नाही, वापरा बिंदास्त. हम्म. पण कसं होतं, आपण आता रासायनिकला आपण ह्याला 57-58 रुपये खर्च केला, हम्म. तरी पण ती प्लॉट आपल्याला सक्सेस झाला नाही. बरोबर. आता हे तरी जे ऑर्गॅनिक आहे बरोबर. ह्याच्यावर कसं सक्सेस होणार? म्हणजे ही विश्वास नव्हता. विश्वास नव्हता. हम्म. पण आता जिथं उजळेल तिथे उजळेल म्हणून आपण ही केलं. म्हणजे धाडस केले. पण ही 100% उजळली, ही खरं आहे. ज्यावेळेस तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ बघायचा त्यावेळेस ही खरं आहे असं वाटायचं आहे का तुम्हाला? खरं वाटत नव्हतं. म्हणजे ती खोटं वाटायचं. आता आपली नर्सरी पण आहे. हा. आपल्याकडे बीड भागातले शेतकरी आहेत. हम्म. ह्या वर्षी त्यांची 200 एकर ढबूची लागवड होती, बेळगाव बुपटीची. बर. पण त्यांनी आज नर्सरीतून रोपण नेली, लागण केली आणि परवा दिवशी व्हायरसमुळे उपटून टाकली. बर. बर. असं त्यांचं 2दा झालं. हम्म. त्यांचाच आपल्या एसटी वैदिकचा एक व्हिडिओ बघितला बेळगाव बुपटीच्या प्लॉटचा, हम्म. हम्म. बिगर मल्चिंगचा प्लॉट. हम्म. हम्म. हा हा. त्याच्यावर खरा आपला विश्वास बसला. हम्म. हम्म. कारण आता ते आमच्या डोळ्यासमोरच आहे. आता शेतकरी रोपाला सगळं खत वापरतो. आता आपण नर्सरीत पण याचं चालू केलं सगळं. बरोबर. मग सुरुवातीपासूनच म्हणजे त्याला आता द्यायचं, तुम्ही ताकद द्यायची. नर्सरीला पण कोकोपेट मध्ये कृषी अमृत कृषी अमृत RMC वापरायला चालू केले. तर त्याचा अनुभव काय तुम्हाला आता? आता आपण सुरुवातीला वापरले, अजून ओके. अजून 8-15 दिवसांनी आपल्याला आता मग ते शेतकरी पुढे जैविकवाला भेटला. आता आपण काय करणार, आता भेटला इथनं पाहिजे. रोपापासून जी निघेपर्यंत सगळे एसटी वैदिक आपण शेतकरी त्याच्या आता ही प्लॉट तारपर्यंत आलता, अजून ह्याला एक पण कळी आणि आता आपण एवढं फिरलोय. आलं लागा तुला कधी सेटिंग व्हायची, म्हणून आता किती गेला प्लॉट. हम्म. ह्याच्यावरच गेला, वेलीवर वाढीवर गेला. वाढीव गेला. म्हणलं नाही जरा थांब थोडं थांब. तुमचा तुम्ही LSQ ट्रीटमेंट केली. हा. LSQ केल्यावर काय तुम्हाला फायदा झाला? आता आपण तयार केलं आपण याचं. द्यायची. ओके. आता द्यायची. ठीक आहे. आता आमचा जे कंपनीचा मित्र आहे, हम्म. मित्रच आहे आता ती, पण त्याचा काही विषय नाही. हम्म. एक 2-4 दिवसाखाली प्लॉटवर आला, हम्म. मला म्हणलं ह्याला बऱ्याचसाठी किती संपली. हम्म. म्हणजे 25 किलो संपली साहेब. 13 किती संपली. म्हणजे साहेब 10 किलो संपली. हा. कॅल्शियम बोरान एक 25 किलो बॅग संपली. हा.
आणि 2-4 किलो बोरान उडले हा. अजून वापरा म्हणला त्याशिवाय वापरा प्लॉट आणि टिकत काय नाही सावकारला मग मला एकाच म्हणला, काल काय फवारले साहेब म्हणलं रोकोची फवारणी केली उद्याच्याला काय करू द्या हा. कोराची फवार म्हणलं लगेच फवारतो म्हणलं साहेब जाऊन घेऊन संध्याकाळी. आणि तुम्ही ह्यातलं तर काहीच केलं नाही. काहीच केलं नाही आपण. 1 रुपये अजून ह्याला अर्धा किलो सुद्धा आपण लिक्विड खाल्लं सोडलं. लिक्विड खत काय गेलं म्हणजे काहीच कुठल्याच गोष्ट केली नाही. काहीच केलं नाही. असं शक्य वाटतंय हो पण तुम्हाला तर विश्वास बसत काय आमचा विश्वास बसला. बाहेर कुठल्याही तुम्ही शेतकऱ्याला म्हणले ना काकडीचा एवढा प्लॉट आहे ना अजून त्याला आम्ही लिक्विड खत काय दिलं नाही विश्वास ठेवणार नाही. तुम्हाला बोलाय किती दिलं? आता ती कंपनी तसं होणार की काय का नाही होणार होणार तसं होणार. ती म्हणणार एवढं जी सांगायला लागलेत म्हणजे काहीतरी दिल्याशिवाय बोलतो. करून बघितल्याशिवाय ह्याचा अनुभव येणार नाही. आणि काकडीचं मग आता एवढी मोठी काकडी हम्म. मोडा बरं ती बघा बरं बघा पाण्याचा टिपका गळत नाही त्यात. पाणी नाही काय नाही आणि आवाज कसा आला कट्ट दिसणार आणि तेवढी काकडी खावा तरी सुद्धा ती कशी लागणार बघा त्यात बिस्वानी भर नाही दिसलं नाही अजून त्यात तयार झालं नाही अजून बी एवढी मोठी होऊन सुद्धा साईज एवढी मोठी बाहेर जर तुम्ही मोठी काकडी घेतली एवढी त्यात बी एवढं होतंय असा सोडून अशी साईज होत नाही हम्म. होत नाही आपण काय सोडलं ह्यासाठी काय सोडलं हा. फक्त डोस फक्त बेसोड बेसोडलं स्ट्रॉंग बेसल डोस दिला आणि तुम्ही बेसोड डोस कसा भरायचा माहित नव्हता आपण सुरुवातीला फक्त कृषी कृषी अमृत दिलं ती बी आपला सुरुवातीला बेसोड डोस थोडा लेट झाला 4-15 आल्यावर टाकला होता पुन्हा तिथनं पुढे एक 15 दिवसानं आपण अजून कृषी अमृत RNPH RNPH एक आणि टाकलं अजून आपण 2-4 दिवसानं RNPH कृषी अमृत आणि SSM पण भरणार आहे ह्याला. आता म्हणजे 15 दिवस झाले तो मागचा बेसोडस भरून तरी तुम्ही आता अजून नवीन टाकणार आहे का बरं लगेच राम सर म्हणते 55 तोड आपल्या प्लॉटचं 25 तर तोड 100% करणार आपण आपलं करून बघायचं आपण जर रासायनिक मध्ये एवढे पैसे घातलं तरी सक्सेस नाही झालं नुकसान होऊन घातलं हा. आता थोडाफार फायदा दिसतोय म्हणताना थोडाफार खर्च करायला पाहिजे. काहीच काय अडचण नाही. जसे जसे तुमची माती जिवंत होईल तसं तसं तुमचं उत्पन्न वाढत आता जातं. ह्याच्यापेक्षा पुढच्या प्लॉटला फरक पडेल अजून. 100% त्यापेक्षा पुढच्याला पडेल 100% तुम्ही पडणार 5 वर्ष वापरले ना तुम्हाला पुन्हा कंटिन्यू फवारायचा विषयच नाही. बरोबर 70,000 रुपये नुसता आपल्या रासायनिक फवारणीची उदाहरणी होती हम्म. आणि रोखीच आणलेली वेगळंच. त्याच आपल्याला ही केमिकल रक्षक आहे का ह्यातनं जर बाहेर पडायचं असेल फक्त तर अभ्यासपूर्वक शेती आहे आणि SAT वैदिकचं नाही, माझं काय म्हणणं ज्याचा विश्वास बसत नाही त्यानं अर्धा एकर तर कमीत कमी करून करून बघा. बघा. 10-15 गुंठे तर त्यानं करून बघितलं करा, पाहिजे. अर्धा सुद्धा राहू द्या आता पण मी 100% करा. मी 10-15 गुंठ लावले खाली तुम्ही आता बघितलं वाटेल हा आता त्याला एक 10 दिवस झाला असेल लावून त्याला पण आता बेसोडच भरायचा 2-4 म्हणजे दिवस. पहिला जे तुम्ही शेती करत होता ना आज शेती करत ह्या समाधान काय वाटतं ह्यात, समाधान वाटतं. समाधान वाटते प्लॉट मध्ये खर्च वाटते कमी हो. 100% समाधान वाटतं. खर्च अहो, जवळ आता ह्याला 16,000 रुपये गेले साहेब. पण काय लोक म्हणते SAT महाग आहे. SAT वापर आता तुम्हाला जे कन्सल्टंट आले होते त्यावेळेस म्हणले होते ना महागे महागाय म्हणली होती ना मग नाही म्हणलं आता आपण ह्यांचं केलंय मला पूर्ण प्लॉट ह्यांच्यावरच करायचं. म्हणजे कसं आहे आपल्या SAT मध्ये पहिला सुरुवातीला माणसाला वाटतंय महाग घेस तर एकदा घेऊन वापरून रिझल्ट पडल्यावर त्याला महाग काय वाटत नाही. सर, राम सरांनी सांगितलंय महाग कोणासाठी माहितीये का एकतर ज्यांनी वापरलं नाही त्याला. त्याच्यासाठी महाग आहे आणि दुसरं ज्यांनी अर्धवट वापरले त्याच्यासाठी महाग आहे या दोनच व्यक्तींसाठी महाग वाटतं बाकी कोणाला महाग वाटत नाही आता तुम्ही वापरले पुरेपूर तुम्हाला रिझल्ट आहे तुम्हाला महाग वाटायचा प्रश्न नाही काय अहो रिझल्ट म्हणजे काय आता केमिकल वाली काय म्हणते ती रोज तोडा शक्यच नाही. आपल्या होतोय ना आता आपलं होतंय. आता कालचा तोडा 160 किलो एक तोडा आपला हुकला आता आपण किती दिवस गॅप दिला एकच दिवस एकच दिवस गॅप दिला आपण फिरतोय तर 800 ते साईज जास्त झाली बरोबर size वाला. साईज मोठी झाली लगेच आणि आता सध्या सुद्धा आपल्याकडे माल कमीत कमी 300-400 किलो ऑलरेडी 1 टन माल जास्त. 300-400 किलो नाही साहेब. मग आता सध्या किती माल निघाला आता आज जर पालवणी आज जर तोडा केला तर 800-900 किलो 800-900 किलो निघालाच पाहिजे 100% निघाला पाहिजे. आणि निघते आज तेवढा 700 किलो तर माल कमीत कमी आज निघते हो. कारण पालवणी यांचा पालवणीला रासायनिक वाली काय म्हणजे 50 ते 60 किलो प्लॉट मध्ये माल निघेल ते 350 निघाला तिथं 160 किलो निघाला. 160 दुसऱ्या तोड्याला 350 मग त्यांना फोन केला 50 किलो नाही लागेल 160 किलो माल निघाला ती म्हणली शक्य नाही फोटो पाठवलं मग म्हणले आता काय 2-4 दिवस तोड नको त्यात काय माल निघाला. दुसऱ्या दिवशी 315 किलो माल निघाला दुसऱ्याच दिवशी. आता फक्त आपला कालचाच गॅप पडलाय आज 700 ते 800 किलो प्लॉट मध्ये माल माल निघाला. 100% निघणार निघणार ही आहे पोषणाची ताकद ही आहे SATची ताकद. शेतकऱ्याचं माहिती आहे केमिकल मध्ये केली असते किती खर्च झाला असता 40,000 रुपये गेला आरामशीर गेला असता 40,000 तरी पण प्लॉट असा आला दिवसाला 1000 रुपये खर्च रोज 100 फवारणी. नाही, नाही, ती आता शेतकरी कसं काय तुम्हाला म्हणते सांगतो ती, की ऐकून तकडी असं खदाड पीक आहे की तिला रोज काय ना काय ड्रिप द्यावं लागतंय. पाहिजे आणि वरनं काय ना काय रोजच्या रोज फवारलं पाहिजे तरच ते आपल्याला माल देते. मग मी त्याला सांगतो रोज चालूच आहे खाल्लं 12 चालू आहे 13 चालू आहे वरनं फवारणी चालूच आहे. आता कसं आहे माहिती आहे का केमिकलचा खर्च आणि उत्पन्नाचा खर्च थोडं ते केमिकलला द्यायला कमी पडते थोडं आणि जर थोडा दर लागला तर ते
केमिकल अधिक उत्पन्न बरोबर एक वल्ली होते. खूपच होतंय ती. शेतकरी तुळजापूर पंढरपूर जाऊन घेत मागून खाल्लं. म्हणजे अशी परिस्थिती आज 4 वर्षाला बघतोय मी. कसं आहे, ती सुद्धा औषध चांगली होती पण आता डुप्लिकेट लय आली. नाही काय झालं मातीच माहितीये का? खराब झाली आपली. माती खराब अहो, झाली. याचं औषधं पण तीच पहिले आहे. एक मारल्यावर 15 दिवस फवार लागत होतं. सांगतो त्याच्या मागचे कारण सांगतो मी तुम्हाला. काय झालं सांगतो. पहिले तुम्ही डोकेदुखीची गोळी खायचा, किती एमजीची यायची माहिती का तुम्हाला? काय माहित नाही पण खात होतो पण एका टोल्यात मोकळं. 100 एमजीच्या वरती गोळी नव्हती आपली. आज किती एमजीची गोळी खाताय माहिती का? 500 एमजी 500 एमजीची गोळी खाऊन सुद्धा डोकं राहत नाही. का राहत नाही माहितीये? याच्या मग कारण आहे, आपल्या शरीरातली ताकद काय झाली? कमी झाली. तशी मातीत ताकद होती, त्यामुळे थोडं जरी खत टाकलं तरी काय व्हायचं? रिझल्ट दिसायचे. मातीतली ताकद कमी झाली, तुम्ही कितीही खत टाका ते आता रिस्पॉन्स देत नाही. त्याच्या मागचं कारण ते आहे.